लॅपटॉप इथे कनेक्ट करा ना एखाद्याचा आहे का HDMI पोर्ट त्याला लावा. तुम्ही पुढे बसा ना, मग आता मागे का बसले? बसा, जाऊ दे आता काय. काल कुठे होता मॅडम? हा, कोणाला म्हणजे? तुम्ही असं येता कुठून? मग डायरेक्ट मेट्रो आहे ना. हा मग रामवाडीवरनं तर आहे मेट्रो संभाजी उद्यान. नाही, खराडीवरनं रिक्षा 10 मिनिटं 5 मिनिटात रामवाडी सोडते. आणि अरे मेट्रो 15 मिनिटात सोडते संभाजी उद्यान रामवाडीवरनं. मी रोज ऑफिसला जातो ना तिकडे त्या साईडला, मला माहिती आहे. काल तर मला तुमच्याच त्याने सोडलं, तसंच गेलो मेट्रोने. 15 मिनिटात येते मेट्रो रामवाडीवरनं संभाजी उद्यान. तिकडनं मी असं वॉकिंग येतो इकडे. तुम्हाला जर असं FC फिरत यायचं असेल तर मग डेक्कनवरनं या. संभाजी उद्यानवरनं सरळ आहे ना, आतला रस्ता ज्ञानेश्वर पादुका चौकात निघतो. सरळ सरळ यायचं, एवढं पार वेळा घालून येण्यापेक्षा सरळ या ना संभाजी उद्यानला उतरून. नाही नाही, ते तुम्ही वॉकिंगचं सिलेक्ट करा त्याच्यावर. सरळ सरळ आले ना, हे सोपं पडेल तुम्हाला. अजून संभाजी उद्यानला उतरायचं, रस्ता क्रॉस करून सरळ चालत या, इथे निघता तुम्ही. ह्या आपल्या मंत्री हाऊसच्या बाजूला ते जे VIचं वगैरे शोरूम आहे ना, FC कॉलेजच्या इकडच्या गेटला निघता. तिथे ते सोपं पडेल तुम्हाला. 1.5 तास कुठे लागतो? अहो मग एक वेळेस तुम्ही थोडं एकाग्रताने या, म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल यायला. मी तर तुम्हाला एक चांगला सोल्युशन दिलं, एकदमच बेस्ट. वॉकिंग पण होऊन जाते, ट्रॅव्हल टाइमही वाचतो. चलो. एक मिनिट. ते सगळं ठीक आहे. हा, अरे माझं म्हणणं आहे की ही जी पिकल फाईल आहे ती नक्की कसली फाईल आहे ते मेन होतं. कनेक्ट कसं करायचं ते पण आहे, पण व्हाय इट इज यूज फॉर. ठीक आहे, रीड फ्रॉम लार्ज वेबसाईट HTML कर. ठीक आहे. एक्सेल मध्ये अजून एक गोष्ट आहे की त्याच्यात तुम्ही आता एक्सेल मध्ये शीट्स असतात ना, शीट्स, तर यू कॅन सिलेक्ट शीट्स एज वेल. समजलं का? केलं का एक्सेल? हा ठीक आहे, चला. हे करा ना तिथे कनेक्ट. कॅज्युअली घ्यायला लागलेत सगळे. दाखवतो त्यांना. मी पण ऑनलाईनच डिक्लेअर करतो बॅच. हीच डेटा सायन्स. काय येत नाही कोणी ऑफलाईन, तुम्ही पण इन्सिस्ट करत नाही. मला काय हाऊस नाही सगळ्यांना ऑफलाईन बघायची, पण बेनिफिट तुमचं आहे, माझा थोडी. हो सॉरी. कुठे असतं लोक? कोणत्या?
हा हा तेच ना, पण आता झालंच ना. आवाज बंद कर, आवाज बंद कर. ओके चल. हे सगळ्यांना लेट मी शेअर माय स्क्रीन. काल आपण कुठपर्यंत केलं होतं? बोले आपण थोडं क्लिनिंग बघू, देन विल सी सम ॲडव्हान्स कन्सेप्ट विच अगेन यू शुड नो. इंटरव्ह्यू मध्ये मोस्टली नाही विचारत. काल ट्राय केलं का? किती लोकांनी वेगळा वेगळा डेटा घेतला? त्यांचं नाव काय? साक्षी ना? थोडं इकडे सरका ना. मग असं नाही का फेस दिसलं पाहिजे? ठीक आहे. डेटाबेसेस कुठले कुठले घेतले? इम्पोर्ट करून बघायला सांगितले होते मी. कुठला कुठला केला? CSV, एक्सेल केली का? त्याच्यासाठी पहिले इम्पोर्ट करावं लागत असेल एक SQLite. हां, मग काय केलं मग काल दिवसभर? जेसॉन सांगितला होता, आठवतं का? हे 3 डेटाबेसेस तर मी सांगितले होते कनेक्टिव्हिटीसाठी. आणखी तुम्हाला मी 5 सांगितले होते. कुठले कुठले होते? हे आपण वापरणार, पण त्यापैकी मी तुम्हाला मोस्टली जे डेटाबेसेस आहेत ते कनेक्ट करून बघायला सांगितले होते. कुठून पण डेटा घ्या. आणि मॅडम, साक्षी ना, तर मी सांगितलं होतं कुठून पण डेटा घ्या. नाही नाही, तुम्हाला जो डेटा घ्यायचा तो डेटा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हा मग नाही ना, मग जेसॉनचं मिळेल ना तुम्हाला, किंवा मग ऑनलाईन गुगलला तुम्ही टाकलं ना, त्याचा AI मॉडेल पण सर्च करून देतो. गुगलचा, गुगलवर आला ना नेमका AI सर्च आले बघा, ते करून देतं, काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन गेट इट फ्रॉम देअर एज वेल. डेटा सॉर्टिंग वगैरे आपण बघितलेलं, करेक्ट? डेटा क्लिनिंग. सो बिफोर स्टार्टिंग विल जस्ट डील विथ डेटा क्लिनिंगचं काही कन्सेप्ट. ठीक आहे, चलो. पहिले तर डेटा क्लिनिंग शिकून घेऊ जरा युजिंग पायथन. ठीक आहे. and after that we'll move to again some more advanced concepts in Python. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ॲज आय टोल्ड यू, डेटा अंडरस्टँडिंग ही प्रोसेस काय करते. इथे आपल्याला थोडक्यात कळालं की कुठल्या कॉलममध्ये काय आहे. एक रॅन्डम डेटा सेट जनरेट झाला इथे. ठीक आहे. हॅव्हिंग कॉलम एज, सॅलरी, एक्सपिरियन्स, डिपार्टमेंट, रेटिंग. आता यावरचे बेसिक फंक्शन्स तुम्ही वापरू शकता, करेक्ट, जे आपण काल केलं. आर मेन थिंग इज रिगार्डिंग दी नल व्हॅल्यूज. ठीक आहे. जसं आपण काल बघितलं की नल व्हॅल्यू कसे काढतो, df डॉट इज नल डॉट.
ठीक आहे. सो यू गेट दिस नल व्हॅल्यू. सो इफ यू कॅन सी वी हॅव 3 columns having null values. आता किती आहे? 200. सो मोस्टली मशीन लर्निंग मध्ये एक कन्सेप्ट येईल, म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला गॅरंटीच विचारतील, तेव्हा मी सांगेल. आता पण सांगतो की कधी कधी तुमच्याकडे आता जर तुम्ही रेशिओ बघितला 1000 टोटल 1000 रोज होते ना. लेट्स चेक df डॉट. सो ऑलमोस्ट 1000 रोज. ठीक आहे. त्यापैकी जर एखाद दोन कॉलम्सला किंवा सॉरी एखाद दोन एंटिटीज जर नल असतील तर वी कॅन इग्नोर देम. बट आता तुम्ही इथे जर बघितलं तर इट इज 200. ऑलमोस्ट 20% ऑफ द डेटा इज null value having like consists of null value, not 20%, but बघायला गेलं तर जर 100% चा आपण एक्सपिरियन्स पकडला तर एक्सपिरियन्स कॉलम मध्ये 20% डेटा हा नल आहे. ठीक आहे. त्यापैकी 1 to 2% ऑफ द डेटा नल चालतो. कोण आहे? अरे तुमच्या बाजूला असं वाकून बघ. करताय का तुम्ही? नाही का? मला वाटलं करताय. असे असे का बसले? ठीक आहे. 20% ऑफ द डेटा इज नल व्हॅल्यू. ठीक आहे. आणि तर चालताना एक अगदी 2 ते 3% असेल तर ओके, वी कॅन इग्नोर देम, बट इट इज 20%. सेम फॉर सॅलरी, सेम फॉर एज. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हा जो डेटा आहे वी हॅव टू क्लीन दॅट डेटा. वाय? करेक्ट. मॉडेल आपण जो पुढे एआय मॉडेल बनवला त्याची अॅक्युरेसी प्रेडिक्शनची चांगली आली पाहिजे. त्यामुळे आपण हे करतोय. जेवण बनवताना जर एखाद दोन गोष्टी मिसिंग असल्या तर बनेल का नीट? नाही. करेक्ट. सेम इज ओव्हर हियर. ठीक आहे. जर एखादी जर नाहीच आहे तर प्रेडिक्शन्स कमी पडतील किंवा तो मॉडेल कमी ट्रेन होईल. कमी ट्रेन झाला तर तो कमी प्रेडिक्शन्स देईल किंवा कमी अॅक्युरेसी देईल. ठीक आहे. दॅट्स वाय इट इज डेटा क्लिनिंग इज इम्पॉर्टंट आणि दॅट कॅन बी इझिली डन युझिंग पायथन. आता df.isnal मध्ये सम आपल्याला कळालं की नक्की कुठे कुठे आहेत. ओके. नेक्स्ट थिंग आता आपण कसं काढणार? तर सगळ्यात पहिले डेटा क्लीन करताना व्हॉट वी हॅव टू डू इज वी डोंट हॅव टू रिमूव्ह थिंग्स कम्प्लिटली. तुम्हाला काय सांगितलं? 2 ते 5% मध्ये किंवा 4% मध्ये जर डेटा असेल तर यू कॅन रिमूव्ह इट. ओके. यू कॅन जस्ट ड्रॉप इट. जर डेटा जास्त आहे तर आपल्याला त्याला रिप्लेस करावं लागतं काही ना काही व्हॅल्यूजने. ड्रॉप करून चालत नाही. ठीक आहे. तर त्या व्हॅल्यूज कुठल्या असतात? दोज व्हॅल्यूज आर नथिंग बट द मीन, मीडियन अँड मोड. म्हणजे तुम्ही या तिघांनी तुमचा जो नल व्हॅल्यूज आहेत त्या रिप्लेस करता. नाव द क्वेश्चन अराइजेस दॅट व्हेन टू यूज मीन, व्हेन टू यूज मीडियन अँड व्हेन टू यूज मोड. समजलं का? कळतंय का साक्षी? काय रिप्लेस करायचं आहे? कशाने रिप्लेस करायचं आहे? मीन, मीडियन, मोडने. पण आता प्रश्न हा पडतो की कधी मीन वापरायचं, कधी मीडियन, कधी मोड. ठीक आहे. इंटरेस्टिंग. चल, तर सगळ्यात पहिले एक कॉलम बघा. कुठल्या कुठल्या कॉलम मध्ये होते रे? एज, सैलरी, एक्सपीरियंस. सो एज, सैलरी, एक्सपीरियंस. ठीक है. चलो, तो इसमें हम क्या करते हैं? सबसे पहले एज. सो मीन कधी वापरायचं लक्षात ठेवा. whenever there whenever you want to replace null values in a column, जेव्हा आपल्याला मीन वापरायची गरज आहे. कधी मीन वापरता? जेव्हा तो जो डेटा आहे त्या कॉलम मधला एक स्पेसिफिक रेंज मध्ये. स्पेसिफिक रेंज म्हणजे काय? मला एक सांगा. एज जर बघितलं आपण ऑफिसची लोक आहेत तर ऑफिसमध्ये असं होईल का की काही लोकांची एज 2 असेल, 3 असेल? नाही. सो ती एक रेंज मध्ये असेल, कदाचित 18 पासून पुढे आणि 60 पासून खाली. ठीक आहे. सो व्हेनेवर देयर इज नल व्हॅल्यू in a column having a specific range, at that time to replace the null values you will use mean of that data. कळलं सगळ्यांना? कधी मीन वापरायचा कळलं? प्रॉब्लेम, त्याच्यावरचं सोल्युशन. आता ते कसं करायचं ते बघू कोडिंग. ठीक आहे. सगळ्यात पहिले कुठला कॉलम आहे? df एज. आणि कुठल्या कॉलम मध्ये आणि काय काम करायचं आपल्याला त्याचं? सगळ्यात पहिले किती आला? समजलं? ओके. आता याला आपण काय करू? नवीन एक कॉलम बनवू. काय? नवीन एक कॉलम बनवू
ज्याच्यामध्ये काय करायचंय, आता हा मीन त्या नल व्हॅल्यूच्या ठिकाणी फिल करावा लागेल ना. अरे त्या कॉलम मध्ये पण करू शकतो, पण आपण नवीन कॉलम मध्ये करत आहोत. काय डीएफ ब्रॅकेट जो त्याच कॉलम मध्ये केलं आपण. फिल एने मी एक काढतो, त्याला एक गोष्ट करतो. समजलं घ्यायचं नाही. एक सेकंड, एक मिनिट. आता मी डीएफ दाखवतो, एक सेकंड. आता मी करतो df डॉट इज नल येलो. त्याच कॉलम मध्ये मी चेंज केलं, किंवा अजून एक ऑप्शन देतो, तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्ये पण ते करू शकता. नाही एज आता त्याच्यामधले नल व्हॅल्यू 0 होऊन गेले ना, आपण याला फिल केलं. अरे इकडे बघा गाईस, इथे काय केलं आपण, कुठल्या कॉलम मध्ये, एज मध्ये काय करायचं होतं, फिल एने म्हणजे फिल नल व्हॅल्यूज. नल व्हॅल्यूज मध्ये काय फिल करायचं होतं, डीएफ एज डॉट मीन. कळलं का? ठीक आहे. याला मी कधी केलं नाही, 38.90. काय केलं मी, कोण सांगेल? डायरेक्ट टाकलं, कारण की आपण आधी वरती काढलं होतं मी. हा, चेक करू बरोबर आहे का. हे बघा करेक्ट आलं. ठीक आहे, समजलं. 2 ऑप्शन्स दिले मी. हा एक पण लिहून ठेवतो. सो कसं करायचं पायथनने डेटा क्लीन कळलं. कसं, सगळ्यात पहिले काय करणार, मीन काढणार. ठीक आहे, जर मीन माहिती असेल तर डायरेक्ट फिल एने थोडा फिल करून द्यायचा, किंवा मग ही स्टेप जर एक्सक्लूड करायची आहे तर एकाच लाईन मध्ये तुम्ही हे मध्ये टाकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट थिंग व्हॉट यू कॅन डू इज वन मोर थिंग. नाव इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू कॉलम, ठीक आहे, तर कसं करता, डीएफ लेट्स से न्यू, सॉरी न्यू एज. ठीक आहे, इक्वल्स टू कुठल्या कॉलम मध्ये, डॉट फिल, फिल एने. ठीक आहे, याच्यामध्ये मग मी डायरेक्ट काय टाकू शकतो, 38.90. आता याला मी रन करतो. सॉरी कुठे गेलं रे. ठीक आहे, नाउ व्हॉट आय डू, आय जस्ट चेक इट. df डॉट हेड का नाही आलं. एक सेकंड. ठीक आहे, आली. ठीक आहे, गॉट इट. हे बघा इकडे आलं होतं रे, आपलं लक्ष नाही. समजलं का. आता बऱ्याचशा मेथड सांगितलंय, एवढं लक्षात ठेवाल का. हा, खूप मेथड्स आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही. इतना तो चॅट जीपीटी भी नाही देगा. सगळ्यात पहिले मीन काढला. सेकंड, डायरेक्ट तुम्ही एकाच लाईन मध्ये ते फिल करू शकता. कधी, जेव्हा तुम्हाला सेम कॉलम मध्येच फिल करायचंय. ठीक आहे, दिस इज द बेस्ट मेथड. डायरेक्ट सेम कॉलम मध्ये, नवीन कॉलमची काही झंझट पडत नाही. पण मग तुम्हाला जर इंटरव्ह्यूअर बोलला की नाही नवीन फिल करा आणि नवीन कॉलम बनवा, तर कसं बनवणार, डीएफ इक्वल्स टू, अरे अंडरस्कोर काही पण नेम, कॉलम नेम. एकदा डीएफ ब्रॅकेट आलं म्हणजे कॉलम बनवणार. इक्वल्स टू पुढे कुठल्या कॉलम मध्ये, हा, आणि काय करायचंय, फिल एने. फिल एने काय करतं, स्मार्ट, गुड. समजे. तर बऱ्याचशा मेथड्स आहेत, जस्ट गो
अहेड विथ इट. मीन कधी वापरायचं कळलं. लेट्स गेट बॅक टू, आय एम नॉट शुअर बट लेट्स डेल डीएफ न्यू एज. हा, आणि आता मी करतोय परत डिलीट झाली. कळलं कॉलम कशी डिलीट करता, कळलं. एज झाला फील्ड, आपण चेक केलं. त्यानंतर आता आता जर मी परत कॉलम प्रिंट केलं तर सी न्यू एज गायब झाला. आता डीएफ डॉट इजनल केलं, 0 झालाय, डेटा क्लीन झालाय. नेक्स्ट थिंग इज सैलरी. चलो अभी सैलरी को लेते हैं. सैलरी में मुझे बोलो अभी हमें मीन काय घेणार, आपण मीन घेणार की कसं. करेक्ट. सॅलरी व्हॅरी करेल. का बरं, की काही लोकांचा एक्सपिरियन्स जास्त आहे, काही लोक फ्रेशर्स इंटर्न्स आहेत, तर दोघांमध्ये सॅलरी डेव्हिएशन खूप जास्त असेल. करेक्ट. सो ॲट दॅट पॉइंट इन टाइम वेन एव्हर द डेटा इज नॉट डिस्ट्रीब्युटेड नॉर्मली. ठीक आहे. इफ फर्स्ट थिंग. सेकंड इज वेन देर इज डेटा विथ हाय आउटलायर्स, ॲट दॅट पॉइंट इन टाइम यू विल यूज मीडियन. करेक्ट. कळलं का. म्हणजे काय, मीडियनचं सोपं एक्झाम्पल, FC रोडवरची शॉपिंग. ठीक आहे. समोरचा किती म्हणतो, त्यांचे इथं विसरले असतील मागचे डेटा क्लिनिंग. हा हा, तेवढं तर सगळ्यांनाच येतं. हा हा. आणि जर मला सेम कॉलम मध्ये रिप्लेस करायचंय, नॉट इन अ न्यू कॉलम, सेम कॉलम. माय स्टुडंट महेंद्र सिंग धोनी. तो आउटलायर्स जे कन्सेप्ट वापरले. आउटलायर्स म्हणजे काय, हेवी आउटलायर्स म्हणजे असे डेटा पॉइंट्स जे व्हॅरी करतात तुमच्या डेटापासून. ठीक आहे. डेटापासून व्हॅरी करता म्हणजे काय, की सपोज आता आपल्याकडे सगळ्यांकडे अकाउंटमध्ये काही ना काही पैसे आहेत. अचानक सपोज यांच्याकडे 1,00,000 रुपये आणि आपण ऑन अन ॲव्हरेज सगळ्यांचे 2-2, 3-3 हजार रुपये असे आहेत. ठीक आहे. तर मग हे कोण झाले, आउटलायर. समजलं का. सो दिस इज नथिंग बट आउटलायर. FC वाला एक्झाम्पल. इथे मीडियन कसं वर्क करेल. फॉर एक्झाम्पल FC वाला एखाद्या शॉपवाल्याने किती म्हटलं, तर तुम्हाला एक सपोज एक बॉटल कितीला म्हणतोय, 1,000 रुपयाला बोलला. ठीक आहे. शर्ट पकडा, सिम्पल शर्ट 1,000 रुपये. तुम्ही किती म्हणता. हा ठीक आहे. तुम्ही बोलले 200. ठीक आहे. डिपेंड करतो तुम्ही कोणासोबत जाताय, त्यानुसार मग प्राइस चेंज होते तिथे. ठीक आहे. आईसोबत गेल्यावर अजून कमी होते. हा. तुम्हाला काय वाटलं, छोटी सोच. ठीक आहे. 1,000 200 बोललात, मग एंडला काय होतं रे, तुझं नाही माझं नाही. ठीक आहे. सेम गोज ओव्हर हियर. आउटलायर्स आहेत, त्यांचं मीन घ्यायला गेलं तर बघा ना, थोडं डिस्ट्रीब्यूट येईल, एक कॉन्स्टंट मीन येणार नाही, कारण की आउटलायर्स खूप आहे. ॲट दॅट पॉइंट इन टाइम तुम्ही काय कराल, तुझं नाही माझं नाही, मधली व्हॅल्यू, दॅट टाइम मीडिया. सो वेन युअर डेटा इज हायली डिस्ट्रीब्युटेड. सेकंड थिंग, वेन द डेटा इज हॅव्हिंग आउटलायर्स. ठीक आहे. आउटलायर्स कन्सेप्ट तुम्हाला मी उद्या सांगेल. जर जेव्हा डेटामध्ये आउटलायर्स असेल, ॲट दॅट पॉइंट इन टाइम यू विल यूज मीडियन. कसं यूज कराल, आता तुम्हाला एक तर शिकवलं, तुम्ही ट्राय करा. चलो. डीएफ कुठलं होतं रे आता, सॅलरी डॉट आला का, 50,911 मीडियन आलाय. आता याला फिल करायचं ना आपल्याला, सेम कॉलम मध्ये करायचं. ओके. डॉट फिल एन ए काय, डीएफ कुठल्या कॉलम मध्ये, हे आपण इथं फिल एन ए. व्हॉट वी कॅन डू इज डायरेक्टली आय कॅन पुट दिस व्हॅल्यू
इन प्लेस, म्हणजे जिथे जिथे ट्रू आहे बरोबर ना, तिथे होईल ना प्रिंट. इडियट्स, काय चुकलं रे? ओ अरे दोनदा झालं ते, लक्ष नाही आपलं. फिलने किती होतं? कुठे? अरे ते नाही, आपण कुठे गेलं? घर्षण. हा हा हा, हे झालं का? सो लेट्स चेक df डॉट इज नल डॉट सम येलो. इजी. अभी आता है मीन मीडियन हो गया, अभी आता है मोड. मोड के लिए थोड़ा सिंटैक्स डिफरेंट है, सिंटैक्स तो डिफरेंट नहीं है, बस एक जीरो ऐड होता है, ठीक है, वैसे ही लिखते हैं मतलब उसको. मोड आता काय असतो? मोड इज यूज फॉर कैटेगोरिकल कॉलम्स. कैटेगोरिकल कॉलम्स मतलब कि क्या, अभी यहाँ पे नहीं है लेकिन बोल देता हूँ. कैटेगोरिकल कॉलम्स मतलब क्या, नॉन न्यूमेरिकल कॉलम्स, जिस कॉलम्स में वर्ड्स है, ठीक है. फॉर एग्जाम्पल लेट्स से एव्हरीवन हॅज अ कार, ओके, आणि हा आपण सगळे टॉप मिलिनियर्स आहोत, त्यांच्याकडे कार्स कुठल्या आहेत, असं एक एक्झाम्पल बघू. सो लेट्स से बी एम डब्ल्यू हां, मर्सिडीज त्या दोघांकडे नाही आहे, तुमच्या दोघांकडे नाही आहे. बी एम डब्ल्यू, मर्सिडीज, बी एम डब्ल्यू, बी एम डब्ल्यू, ठीक आहे. तर यामध्ये मला हे चार लोकांना फिल करायचं आहे, तर मी काय वापरेल रे? मोड काय करतो? मोड काय? मॅक्झिमम नंबर ऑफ, जी सगळ्यात जास्त रिपीट होते ती व्हॅल्यू तिथे टाकतो. इथे सगळ्यात जास्त रिपीट काय झालं होतं? बीएमडब्ल्यू. तर मग तिथे काय जाईल? बस, दॅट इज नथिंग बट युअर मोड. कळलं? त्याला लिहिता कसं एकदा बघून घ्या, देन विल मूव्ह अहेड. बॅड वे मध्ये कशाला गेलं? मोड मोस्टली आपण यूज करत नाही या गोष्टी, पण माहिती पाहिजे. मीन आणि मीडियन तर करतो. चलो कसं केलाय बघा. एक नवीन एक व्हेरिएबल मध्ये मोड फक्त घेतला आपण, किती आला? 28. कसं? सेम कॉलम नेम डॉट मोड, तुम्हाला बोलू ना एक झिरो ऍड होतो फक्त, ठीक आहे. आणि सिम्पली आपण जस्ट त्याला फिल इन केलं, ठीक आहे. समजलं? डेटा क्लिनिंग. कोणाला काय डाऊट? ऑनलाइन सबको समझा डेटा क्लीनिंग? ओमकर को ही समझा बस. गायत्री? Yes, sir. Easy है. Sure. Moving ahead, let's take one more thing. थोड़ा एडवांस पांडास देखते हैं, जो कि ऐसा नहीं कि मैं कहूँगा, नहीं लगता, लेकिन होना चाहिए पता. काल आपण केलेलं इम्पोर्ट, हे आता मी तुम्हाला करून दाखवतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना सोपं वाटतंय. एक पॉइंट नंतर मी करून दाखवणार नाहीये काहीच. समजलं का? एक पॉइंट नंतर मी काहीच करून दाखवणार नाहीये, कोड एक्सप्लेन करेल. तुम्हाला करायचं म्हणून सांगतो, प्रॅक्टिस ठेवा. आपला डेटा काय होता? कालचं नाव काय होतं डेटाचं? हा, अंडरस्कोर कोण सांगेल? पांडास अंडरस्कोर प्रॅक्टिस अंडरस्कोर, बरोबर? हो.
डेटा सेट df डॉट चल ठीक आहे. अभी इसमें हम चेक बाकी मी सगळं करत नाही ते शेप वगैरे नाही बघत आता. यार ते लागलं नाही मॅडम, त्या बाजूला लावा, बंद पडून जाईल. झालं मग व्हिडिओ गेली. हाँ बस छोड़ा छोड़ा बस बस इतने में रह जाएगा वो. डॉट इज डॉट सा. अभी इसमें देखो कहाँ पे आपको जो है तो दोनों को मुझे हटाना है. चला करायला घ्या. कसं करायचं? डीएफ अटेंडेंस परसेंटेज. अभी परसेंटेज तो किस में स्पेसिफिक रेंज है. हाँ तो अटेंडेंस परसेंटेज अभी क्या, अभी उस कॉलम में हमें काम करना है क्या. एक डायरेक्ट कैसे फिल लेने आएगा, क्या आएगा पहले तो डॉट मीन. अरे एकाच लाईन मध्ये फिल करू ना कॉलम आपण. आत्ता दिलं तुम्ही अटेंडन्स अंडरस्कोर परसेंटेज अटेंडन्स डान्स डॉट फिल एने. मग आपण एक काम करू, पहिले तर आपण अटेंडन्सचा हे काढून घेऊ, मीन काढून घेऊ. काय अटेंडन्स अंडरस्कोर तेच प्रॉब्लेम आहे. डॉट मीन आला फिल एने increase. Okay, let's check it out. df dot is null dot sum. बापरे सगळेच नल होऊन गेले. काय प्रॉब्लेम झाला कुठे. वो सॉरी माय बॅड. मग बरोबर ते केलं होतं आपण, इथं बरोबर आलं. समजलं ना. इथे डायरेक्ट तुम्ही ते वापरू शकता, बट ते थोडं कोड थोडं मेसी होऊन जाईल थोडं तिथेच डीएफ करून परत मग डीएफ ऑफ दॅट कॉलम. तर त्यापेक्षा वरती ऑलरेडी काढून घ्या आणि सेम कॉलम मध्ये केलं आपण आणि डायरेक्ट मीन तिथे पेस्ट करा जो पण मीन आलाय. करेक्ट. नेक्स्ट कुठल्या कॉलम मध्ये आहे असाइनमेंट स्कोर, तो पण एक रेंज मध्येच राहील ना. अगेन सेम. तर त्याला काय करायचो आपण, एक काम करूयात. काय होतं रे ते. थांबा डायरेक्ट आपण असंच घेऊ, थोडं कष्ट काय घ्यायचं. मला एक सांगा, अशी गॅप आली तर प्रॉब्लेम येईल का. हो करेक्ट गुड. असाइनमेंट स्कोर ओके. हा पहिले काढू आपण त्याच्यामध्ये. पहिले आपण चेक करून घेऊ किती आलाय है ना. मीन डॉट
7205 करून देऊ आपण. ठीक आहे. नाउ विल चेक df डॉट इज नल. चलो डेटा क्लीन हो गया. ऐका इझी कळलं का? डोक्यात फिट. ओके. अभी थोड़ा हम एडवांस चीजें देखते हैं विच इज हम जब फीचर इंजीनियरिंग करेंगे तब पढ़ने ही वाले हैं. फीचर फीचर एक्सट्रैक्शन कहता हूँ मैं इसको, या फिर ओवरऑल एनालिसिस. ओवरऑल फीचर एक्सट्रैक्शन कहता है, लेकिन वो हम फीचर इंजीनियरिंग जब पढ़ेंगे तब उसमें होगा. ठीक है. मैंने क्या किया है, एक नया कॉलम बनाया जिसमें क्या किया है, त्याच्या आधी मी एक df डॉट हेड करतो. मी काय केलंय, फायनल स्कोर आहे ना, तर मी एक टोटल स्कोर बनवतोय. त्याच्यामध्ये काय काय आहे, असाइनमेंट स्कोर प्लस मिड टर्म स्कोर प्लस फायनल स्कोर. करेक्ट. एक नवीन कॉल कसा बनवला बघितलं. अरे माझ्या अनालिसिस साठी, अजून चांगल्या प्रेडिक्शन साठी मी या सगळ्या गोष्टी करून ठेवतो. कळलं. काय केलं, सिंपल एक कॉलम, नवीन कॉलम नेम इक्वल्स टू काय काम करायचं त्याच्यावरती, ते काय करायचं होतं, आपल्या 3 कॉलम्सला ऍड करायचं होतं, 3 कॉलमचा डेटा ऍड करायचा होता. आता मला सांगा हे पॉसिबल आहे का विदाउट डेटा क्लिनिंग. यू गॉट इट. समजलं. नाउ अगेन आई जस्ट गो अँड चेक df डॉट. See, now you'll get that final 12 score. I extracting more features from your data, but वो हम फीचर इंजीनियरिंग में अच्छे से पढ़ेंगे. लेकिन इथे पण हूँ ऍक्च्युली फीचर इंजीनियरिंग हा टॉपिक दिलेला आहे की त्या सब्जेक्ट, सॉरी तो सब्जेक्ट मधला तो एक लेसन दिलेला आहे. म्हणजे डेटा सायन्स मधला एक चॅप्टर आहे फीचर इंजीनियरिंग, बट त्याच्यामध्ये जे ऑपरेशन्स होणार आहे ते पांडास थ्रूच होणार आहे. आपण इथे पांडास शिकतोय म्हणून मग आपण त्याला फीचर इंजिनिअरिंग म्हणतोय. ठीक आहे. परत आपल्याला हेच करायचं आहे फीचर इंजिनिअरिंग मध्ये. मला एक सांगा, टोटल स्कोरने अजून अनालिसिसला हेल्प होईल. एका स्टुडंटचा टोटल ओव्हरऑल स्कोर किती आहे. करेक्ट. आता अजून एक कॉलम, लेट्स से आपण एक फंक्शन बनवलं, काय, ग्रेड. करेक्ट. डेफ असं बनवतो ना आपण, डेफ अँड फंक्शन नेम. वरचं कळालं का सगळ्यांना. ओके. वन मोर थिंग, आपण डेफ ग्रेड नावाचं एक फंक्शन बनवलं हॅव्हिंग पॅरामीटर स्कोर. त्याच्यामध्ये काय, इफ स्कोर इज ग्रेटर दॅन 240 रिटर्न ए. जर 200च्या पुढे असेल तर बी, एल्स सी. आणि आता खाली काय लिहिलं, df ग्रेड हा फंक्शन इक्वल्स टू एक नवीन आपण काय बनवलाय, हा काय बनवलाय, हा कॉलम. इथे अजून इथे अजून फंक्शन नाही, हा कॉलम बनवलाय. ठीक आहे. इक्वल्स टू df टोटल स्कोर. आता टोटल स्कोर कुठला, df डॉट करेक्ट. टोटल स्कोर हा डॉट अप्लाय. अप्लाय काय करतं, थांब लिहून घेतो मी. अप्लाय is used to apply a function to each element of the column. तिथे ते समजणार नाही तुम्हाला ChatGPT लँग्वेज. इथे लक्ष द्या. काय अप्लाय काय करतं, तुमच्या प्रत्येक एलिमेंट वरती काही ना काही तुम्हाला फंक्शन लावायचं आहे. सपोज तुम्हाला कॅटेगराइज हे काढायचे आहेत की 100च्या वर किती आहे, 200च्या वर किती इझिली जाईल ह्या मेथडने. कायच केलं, इफ एल्स स्टेटमेंट वापरलंय. सिंपल. आणि अप्लाय कुठला फंक्शन केला, ग्रेड. तर ग्रेड फंक्शन काय करतोय, 200च्या पुढे कोण आहे ते सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. अप्लाय ग्रेड. सिंपल झालं. अभी देखो df डॉट हेड नाही ना, बघू ना आपण. हे देखो पहिल्या स्टुडंटला बघा बी आहे, सी आहे. ठीक आहे. मग आपण कॅल्क्युलेट किती मुलं ए, कसं कॅल्क्युलेट करणार, टोटल किती मुलं ए आहे.
कॉलम नेम, ग्रेड, करेक्ट. विसरले लगेच, एका दिवसात विसरले, म्हणून म्हणतो ऑफलाईन येऊन तुमचे हे आले. ऑनलाईन वाल्यांचं तर मी या म्हणजे ए किती आहे, म्हणजे अर्धे तुमच्या सारखेच आहे. सी म्हणजे द. अरे ग्रेड सी कॅटेगरी वाईज. ठीक आहे, समजलं का? करेक्ट. काहीच्या डिफिकल्टी हे कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का ऑनलाईन? काहीच नाही, हे खूपच सिंपल करून दिलं मी तुम्हाला. मी बाकी सिरीज स्टॉप. अशी पाहिजे सिरीज. ठीक आहे. ते काही बुक्समध्ये वगैरे काय होईल माहिती आहे का, किंवा चॅट जीपीटी केलं तर ते तुम्हाला खूप सारं देईल, ते तुम्हाला समजणार नाही. म्हणून मी एक डायरेक्ट डेटा घेऊन दिलाय जेणेकरून तुम्हाला समजेल, आणि याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. ठीक आहे. चलो, हे कळालं सगळ्यांना? खूपच जास्त इझी आहे, खूपच जास्त, काहीच नाही याच्यात करण्यासारखं. व्हॅल्यू काउंट्स आत्ताच केलं ना आपण. ओके, आता ग्रुप बाय. सो ग्रुप बाय काय करतं? ठीक आहे, डिपार्टमेंट वाईज फायनल स्कोर. याला असं बघा, हियर इट इज डिपार्टमेंट वाईज मीन ऑफ द फायनल स्कोर. याला म्हणतात ग्रुप बाय मेकॅनिझम. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये पण यूज केला असेल SQL मध्ये. ठीक आहे, बट इथे थोडं वेगळं आहे. काय? डिपार्टमेंट वाईज फायनल स्कोर चा मीन. सिव्हिल, कॉम्प्युटर, सिव्हिलवाले हुशार आहे, सिव्हिलवाल्यांचं जास्त आला आहे स्कोर, हे कळतंय. मेकॅनिकलवाल्यांचं का आलाय, कळलं का? ग्रुप बाय मेकॅनिझम. ठीक आहे. आता मल्टिपल, दिस इज ॲग्रिगेशन, दिस इज ॲक्च्युली मल्टिपल ॲग्रिगेशन. आय वुड राईट इट मोर स्पेसिफिकली, मल्टिपल ॲग्रिगेशन. ठीक आहे. आता काय केलं? डिपार्टमेंट वाईज आय हॅव यूज्ड अन ॲग्रिगेट फंक्शन. ठीक आहे, ॲग्रिगेट फंक्शन यूज टू अप्लाय मल्टिपल फंक्शन्स टू द कॉलम. म्हणजे एकाच वेळेस मी दोन वेगळ्या वेगळ्या कॉलम्सवर दोन फंक्शन्स वापरलेत. कुठले? डिपार्टमेंट वाईज मला फायनल स्कोर हवा होता, प्लस अटेंडन्स पर्सेंटेज हवा होता. म्हणजे याच्यावरनं काय कळेल की किती लोक प्रेझेंट होते. ठीक आहे, कुठल्या कॉलममध्ये, कुठल्या याच्यामध्ये. ओके, चलो बघायचं. सिव्हिलमध्ये अटेंडन्स पर्सेंटेज बघा चांगला आहे, अच्छा ऑलमोस्ट सारखाच आहे. अरे आपण आधीच काढलेला ना मीन, हा सेमच आहे, म्हणजे येत आहेत. अरे तो डेटा काय एवढा परफेक्ट नाही आहे, थोडंफार तिकडे होईल. बट सी, समजलं काय ॲग्रिगेट फंक्शन काय करतं? वन कॉलम, ग्रुप बाय सेम, इट इज युझिंग ग्रुप बाय अँड ॲग्रिगेट फंक्शन असं येतं. ग्रुप बाय, कुठल्या कॉलमवर आपल्याला फंक्शन, सॉरी कुठल्या कॉलमचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे अकॉर्डिंग टू विच डिफरंट कॉलम्स. समजलं का? डिपार्टमेंटचं करायचं होतं फायनल स्कोर प्लस अटेंडन्सला घेऊन. ठीक आहे. आणि लास्ट पायवट टेबल, ते विचारत नाही, इट्स नॉट आस्क्ड, बट यू शुड नो व्हॉट्स अ पायवट टेबल. पायवट टेबल एक्सेलमध्ये बनवलं असेल तुम्ही. ठीक आहे, मेल किती आहे, फिमेल किती आहे, ठीक आहे, त्यांचा मीन घेऊन दिलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. हे अगेन दिस इज ऑल दिस आर पार्ट ऑफ युअर, दिस इज अ कोरिलेशन. याला व्हिज्युअलाइज करताना आपण कोरिलेशन मॅट्रिक्स म्हणून दाखवतो. हे कोरिलेशन टेबल देतं. लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट, हे DF टू CSV हा तुमचा क्लीन डेटा सेव्ह करतो सेम फाईलमध्ये. कळलं का? लिहून ठेवा, DF.to_CSV.
तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही तसं नाव द्यायचं. इंडेक्स इक्वल्स टू फॉल्स. समजे? कळालं? So this was all about pandas. Next we'll move to data visualization. ठीक आहे. मग ते केल्यावर तुमचं EDA संपून जाईल. ठीक आहे. आता कोणी कोणी काल कुठल्या कुठल्या डेटावरती कामं करून बघितली? डेटा काय होता? हां, मी सेंड केलं तर आहेच, पण तुम्हाला बोलू ना, अजून तुम्ही पण घ्या कुठून. अरे तुम्हाला किती एक्सपोजर देतोय मी दिलेला डेटा पण अजून तुम्ही बघा. कुठला घेतला स्वरांजली? तुम्ही सिद्धी? तुम्ही यश? का बरं? काय झालं? अहो काय झालं? का नाही केलं? काल कुठे होते? मिरवणुकीत? तुम्ही? अरे स्वतःहून पण करा ना काही. तुम्ही मागे कुठला डेटा घेतला? तिघांनी सारखाच घेतला का? त्यांचा ठीक आहे रे. तो घेतला का? होत आहे का ऑपरेशन? होत नाही. कुठले आहे तुम्ही प्रॉपर? नंदुरबानेशी का? म्हणून अय तुम्ही दोघांनी वेगळ्या वेगळ्या एम्प्लॉईचं काय? दुसरा घ्या. तुम्ही एक वेगळा डेटा घ्या. मग सर्व सारखं हवंय. मग तुम्ही त्यांना एक्सप्लेन करा. ठीक आहे. चला अटेंडन्स क्विक लिहून घ्या, तुमच्या ग्रुपवर पाठवून द्या. इम्पोर्ट करावं लागतं एक SQL IT एक्सटेन्शन. SQL थोडं बघून घ्या, इकडे तिकडे ट्राय करा. ठीक आहे. सेम क्वेरी तुम्ही जशी रन करता ना SQLमध्ये, सेम तुम्ही ते रन करू शकता. इट बिहेव्स लाईक दॅट SQL थिंग. सेल तसं बिहेव करते. इम्पोर्ट स्टार फ्रॉम टेबल तसंच तुम्ही ते करू शकता. पिकल फाईल ही तुमचा मॉडेल आहे, मशीन लर्निंग मॉडेल आहे, तो सेव्ह केलेला. त्याच्यावर नका करू. मॉडेलच कुठून मिळणार आहे तुम्हाला? नका करू. चला झालं का? पटकन लिहा, मला पण निघायचं. ऑनलाईन वेट. ऑनलाईन सगळ्यांना समजलं आजचं लेक्चर? येस सर. ओके.
Yes, sir. गुड गुड. Online you can leave. Yes, sir. Thank you.